नमस्कार शेतकरी बांधवांनो, द किसान कॉलेज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण माहिती घेणार आहोत क्रॉप सपोर्ट नेट म्हणजे जी दोडका, काकडी, कारले ही जी वेलवर्गीय पिकं असतात त्याला आपल्याला बांधणी करावी लागते, तर त्याच्याऐवजी मार्केटमध्ये आलेले हे क्रॉप सपोर्ट नेट। बरेच लोक याला मासे पकडायची जाळी किंवा वाघरा वगैरे म्हणतात, तर हे थोडं वेगळं असतं, त्याची साईज मध्ये डिफरन्स असतो। तर आता सर्वप्रथम आपल्याला माहिती होतं क्रॉप सपोर्ट नेट म्हणजे काय, तर हे वेलवर्गीय पिकांना सपोर्ट देण्यासाठी बांधलं जाणारं नेट आहे। तर यामध्ये आता बांधताना त्याची 6 फूट हाईटचं येतं। आता आपण पॉलीहाऊस मध्ये जे पाहतोय, मी जिथे उभा आहे त्या प्लॉटवरती 8 ते 10 फूट हाईटचा आपण वापरलेला आहे। हे ओपन फील्डला वापरताना आपण 6 फुटाचं वापरू शकतो। तर यामध्ये हे दोडका, काकडी, कारलं, बीन्स यासारख्या वेलवर्गीय पिकांना चालतं, टोमॅटोला वगैरे चालत नाही, बरेच लोक प्रश्न विचारतात। तर आता आपण काकडीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत। तर अशा पद्धतीने याची बांधणी कशी करायची तुम्ही पाहू शकता। ज्यावेळी आपली तारकाठीची बांधणी असते, तर यामध्ये पॉलीहाऊस मध्ये आम्हाला शक्य झालं की अँगल्स असल्यामुळे आपण तारेतून बांधून घेतलेला आहे। ज्यावेळी तारकाठीची बांधणी असेल त्यावेळी सुद्धा वरतून आपण तार लावू शकतो। 6 फुटी ते नेट असतं, त्यातून तार होऊन आणि खालून तार होऊन अशा पद्धतीनं खालून एकदा आपण बांधून घेतलं, त्यानंतर वेल त्याच्यावरती आपोआप चढ जातात, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। तर अशा पद्धतीने ही बांधणी त्याची सोपी आहे। आपण हे लावल्यानंतर ह्याचे फायदे काय काय होतात आता पाहू शकताय। साधारणपणे आपण 4.5 फुटी मिनिमम आपली सरी असते, त्यामध्ये असं झाल्यामुळे आपली अशी बांधणी झाल्यामुळे सूर्यप्रकाश चांगला मिळतो। आपण रेग्युलर करायला गेलो तर 4-5 फुटापर्यंत वाढवू, पण हे 6 फुटापर्यंत वाढत असल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते आणि आपल्याला ऑपरेशन्स करायला, मधले जे आपले इंटरकल्चरल ऑपरेशन्स असतात, विडिंग किंवा काही, ते करायला सोपं पडतं। आणि त्याच पद्धतीने आपल्याला जी पहिली बांधणी, दुसरी बांधणी वारंवार वाढीनुसार करावं लागतं, ते यामध्ये करायला लागत नाही। कारण की ज्यावेळी वाढत जाईल त्यावेळी अशा पद्धतीने आपोआपच ते त्याच्यावरती चढत जाणार आहे। वेल कितीही चढला, आता इथंच 8-8, 10-10 फुटावरती वेल चढलेले आहेत, अजून एक आठवड्याभरानंतर हे पूर्ण पॅक होऊन जाणार आहे। आपले त्याचे सुद्धा जुने व्हिडिओ होते। तर अशा पद्धतीचं हे क्रॉप सपोर्ट नेट आहे। आता याला खर्च किती येतो हा महत्वाचा मुद्दा, आणि हे किती लागते एकरी। तर आपल्याला साधारणपणे 4.5 फुटी सरी असेल तर मल्चिंगचे 1200 फुटाचे 7 बंडल लागतात। ड्रीप सुद्धा तेवढंच लागतं, 3000 मीटर। तर ड्रीप जेवढं लागणार आहे, जेवढं मल्चिंग लागणार आहे, तेवढंच हे नेट सुद्धा लागणार आहे। हे नेट आता कसं मिळतं, तर 1 किलो असे साधारणपणे 2 किलोचे बंडल असतात, पण 1 किलोमध्ये 600 फूट नेट बसतं। 600 फूट नेट 4.5 फुटी जर आपली सरी असेल तर 1 एकराला आपल्याला 15 ते 16 किलो नेट आपल्याला लागतं। 2 किलोचे बंडल म्हटल्यावरती 8 बंडल साधारणपणे लागतात। आता दर सांगायचं झालं काय होतं, दर बदलत राहतात, व्हिडिओ तुम्ही कधी पाहताय आपल्याला माहित नाही, पण आता साधारणपणे चालू आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीनुसार दर असतात। तर तुम्हाला सांगायचं झालं तर साधारणपणे 350 रुपये किलोचा येतो, 400 रुपये किलोचा येतो, 600 रुपये किलोचा सुद्धा येतो आणि 800 रुपये किलोचा सुद्धा येतो। वेगवेगळी क्वालिटी असते। ओपन फील्डला काय होतं, लोकांना हे काढायला त्रास होत असल्यामुळे लोक यूज अँड थ्रोचं नेट वापरतात, ते आपल्याला स्वस्तात मिळतं। आणि ते जरी आपण वापरलं तरी आपल्याला साधारणपणे बांधणी सकट 15 ते 17,000 एकरी खर्च येतो। आणि यामुळे उत्पन्नामध्ये वाढ किती होणार आहे, तर यामध्ये 40 ते 50% उत्पादन वाढून आपल्याला उत्पादन वाढेल, त्याच्यामुळे उत्पन्न वाढेल आणि केलेला आपला खर्च वसूल होईल। यामध्ये आता मेन मुद्दा काय झालाय, उत्पादन वाढेल वगैरे सर्व बरोबर आहे, पण जी बांधणीसाठी आपल्याला मजूर लागतात ते मजूर मिळायचं बंद झाले। माझ्या भागात तर MIDC मुळे वगैरे रानात मजूर यायला तयार होत नाहीये। आता तर बऱ्याच याच्यामुळे मजुरांचा त्रास होतो। तर अशा वेळी आपल्याला मजुरी कमी करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू शेतकऱ्यांनी वापरणं गरजेचं आहे। तुमचं जर 1 एकर करत असाल, अर्धा एकर करत असाल, 2-4 एकर तुमची भाजी असेल, तर तुम्ही एक 20 गुंठ्यासाठी, अर्धा एकरासाठी हे नक्कीच वापरून पाहू शकता। याचे तुम्हाला अधिक व्हिडिओ पाहिजे असतील तर आपलं इंस्टाग्राम पेज आहे, युट्यूबवरती सुद्धा अधिक व्हिडिओज आहेत। आपला युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा। काही शंका असेल तर आपल्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।